भाजपा मनसेला कोकणात दणका देण्याच्या तयारीत आहे। मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणेंच्या खेडकर संपर्कात असल्याचं कळतंय। रवींद्र चव्हाणांकडून ठाकरे गटानंतर आता मनसेला धक्का देण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजपकडून कोकणात संघटना बळकटी करण्यासाठी प्रवेशाचा धडाका कायम आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, मध्यंतरी सुद्धा नेमकी ही चर्चा होती की वैभव खेडेकर हे आता मनसेचं इंजिन सोडून थेट भाजपचा हात धरतील, भाजपचं कमळ हाती घेतील अशी चर्चा होती। आता मात्र पुन्हा एकदा या चर्चेला जोर धरताना दिसतोय। निश्चितपणे नगवी, कारण जी माहिती समोर येत आहे, भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत वैभव खेडेकर यांची एक बैठक झालेली आहे। या गुप्त बैठकीनंतर गणपती विसर्जन, जे घरगुती गणपती आहेत त्यांचं झाल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो। आपल्याला ज्या प्रकारे माहिती आहे, कोकणामध्ये एकंदरीत भाजप नंबर 1 चा पक्ष करताना कुठेतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांकडून सुरू आहे। आणि त्यासाठीच तब्बल 20 वर्षांपासून राज ठाकरे यांनी ज्यावेळी मनसेची स्थापना केली तेव्हापासून वैभव खेडेकर हे मनसे सोबत होते। कोकण संघटक म्हणून त्यांच्याकडे विशेष जबाबदारी आहे आणि आता मनसेची आणि राज ठाकरेंची साथ सोडून एकंदरीत वैभव खेडेकर आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पहिल्या पंधरवड्यामध्ये पुढच्या महिन्याच्या हा पक्ष प्रवेश अपेक्षित आहे। त्यामुळे मनसेला आणि एकंदरीत ठाकरे गटाची एकंदरीत सोबत युती होत असतानाच कुठेतरी ही मोठा धक्का हा दोन्ही ठाकरेंना दिल्याचं म्हटलं जातं। अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।